शहरातील माळीवाडा बस स्थानकालगतच्या रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक रिक्षा चालकांकडून 2000 रुपये महिन्याप्रमाणे खंडणी वसूल करतात। खंडणी न देणाऱ्या रिक्षा चालकांना या गुन्हेगारांकडून मारहाण केली जाते। या संदर्भात संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून कडक शासन करावे अशी मागणी रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। खंडणी न देणाऱ्या रिक्षा चालकांना मारहाण केली जाते। या संदर्भात काही लोकांवर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मारहाण होऊनही काही रिक्षा चालकांनी पोलिसांकडे तक्रारी केलेल्या नाहीत। ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना धमक्या देऊन गुन्हे मागे घेण्यास भाग पाडले जात आहे। रिक्षा चालकांना मारहाण, दमदाटी करून खंडणी वसुलीचा प्रकार सुरू आहे असे निवेदनात म्हटले आहे। तसेच अशा खंडणीखोर लोकांना कडक शासन करून त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवावा आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या शहरातील रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली। सदर निवेदनावर गणेश आटोळे, बाळासाहेब बेल्हेकर, दिलीप गायकवाड, किशोर कुलट, राहुल अनभुले, शिवम उपाध्याय, संतोष दुसुंगे, निलेश आरोळे, तुषार साळवे, नामदेव जावळे, शिवा सुरवसे, ईश्वर खरात, विजय जवेरी, महेश अडागळे आदींच्या सह्या आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।